अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम। पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा। अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, म्हणून माझा राजीनामा। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मला पुरेसा वेळ हवाय, येत्या 2 दिवसात पुढील भूमिका स्पष्ट करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला खिंडार। विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांचाही राजीनामा। काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। पटोलेंच्या कारभाराला त्रास अर्थात कंटाळून काँग्रेस नेते सोडचिठ्ठी देताना पाहायला मिळतील। आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू। डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न। 14 फेब्रुवारीला मुंबईत बैठक। राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। सध्याच्या परिस्थितीवर चर्चा होणार। पृथ्वीराज चव्हाण आणि इतर ज्येष्ठ नेते बैठकीत असणार। अशोकराव गेले म्हणजे भाजपसोबत गेले। काँग्रेस व्याप्त भाजप होईल आणि भाजपचा अध्यक्ष हा काँग्रेसमधून आलेला असेल। उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका। आगे आगे देखो होता है क्या, फडणवीसांचं सूचक विधान। काँग्रेसमधील नेत्यांची पक्षात घुसमट, फडणवीसांचा दावा। अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचं ट्विट। काँग्रेसमधले मोठे नेते भाजपच्या संपर्कात। काँग्रेसमध्ये अस्वस्थता। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। लातूर आणि सोलापुरातील बडे नेते भाजपच्या वाटेवर। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार। जेवढे लोक येतील तेवढी ताकद वाढणारच। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचा परिणाम लोकसभेवर होणार, भुजबळांची प्रतिक्रिया। भाजपसोबत सलगीची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी। रोहित पवारांचं ट्विट। भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असं सुरू राहणार असल्यानं अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढचा लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल। जनताही त्यासाठी सज्ज, रोहित पवारांचं मत। मी पूर्वीच भाकीत केलं होतं, अशोक चव्हाण जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाहीत। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं विधान। अशोक चव्हाणांसोबत अमित देशमुखही भाजपमध्ये जाणार। अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात। आमदार रवी राणांचा दावा। चव्हाण घराणं हे काँग्रेसचं मोठं घराणं, असा निर्णय घ्यायला नको होता। मी काँग्रेसचा हिरो, मी कुठेही जाणार नाही। माझ्या मागे ईडी लावताच येणार नाही, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात आता विरोधी पक्ष कोणी नाही, काँग्रेसला कंटाळून माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येत आहेत, स्वागत करायला काय हरकत आहे, रामदास कदम यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होतात। पक्षाची ही स्थिती पाहून अस्वस्थ झालोय, खूप काही बोलायचं आहे पण बोलणार नाही, सत्यजित तांबेंचं ट्विट। जनतेत कनेक्ट असणाऱ्या माजी नगरसेवकांनाच भाजपत प्रवेश दिला जाणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश कुट्टी, राजेंद्र नरवडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी इथले रिंगमास्टर, ज्यांच्यावर चौकशी असेल त्यांना ते नाचवणार। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा निशाणा।